विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। PSI STI ASO या परीक्षेच्या अभ्यासाला आपण सुरुवात करत आहोत। आपल्याला या अभ्यासासाठी थोडीशी फास्ट ट्रॅक अभ्यासाची मेथड वापरायची आहे। त्याचं कारण असं की वेळ कमी आहे। मी तुम्हाला जे काही व्हिडिओमध्ये सांगेन ते तुम्ही दिवसभर घरी जर काही केलं एक्स्ट्रा होमवर्क म्हणून तर तुमचा रिझल्ट आणखीन लवकरात लवकर फास्ट आणि पॉझिटिव्ह येण्यास मदत होईल। तर या PSI STI ASOच्या सामान्य विज्ञानाच्या म्हणजे 15 मार्काच्या तयारीसाठी आपण येतोय। या 15 मार्कापैकी सर्वसाधारणपणे 7 ते 8 प्रश्न ज्या घटकावर असतात बऱ्याच परीक्षेमध्ये त्याविषयी आपण चर्चा करतोय। तो म्हणजे जीवशास्त्र हा घटक आहे। जीवशास्त्रामध्ये आपल्याला अभ्यास करत असताना त्याचे वर्गीकरण 4 भागात करायला लागते। अगोदर मी तुम्हाला अभ्यास पद्धतीमध्ये सांगितलेले आहेत ते म्हणजे मानवी जीवशास्त्र, प्राणी जीवशास्त्र, वनस्पती जीवशास्त्र आणि सूक्ष्म जीवशास्त्र। तर त्यातला जो पहिला भाग आहे मानवी जीवशास्त्र यातल्या काही पॉइंट विषयी मी आता लगेच तुम्हाला बोलतोय। तिथले दोन महत्त्वाचे पॉइंट आहेत, एक म्हणजे आरोग्य आणि दुसरा आहार। मानवी आरोग्य या टॉपिक मध्ये अभ्यास करत असताना आपल्याला काय अभ्यास करावा लागतो याविषयी मी तुम्हाला सांगेन। व्याख्या, प्रकार, रोगाचे प्रकार, आरोग्याची व्याख्या आणि त्यानंतर मग त्या प्रकारानुसार त्यांचा अभ्यास। आरोग्याची व्याख्या जी आहे जी परीक्षेमध्ये 2-3दा PSIच्या विचारलेली आहे ती म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य लाभलेले असते। शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य लाभलेले असते त्याला आरोग्य असे म्हणतात। ही व्याख्या WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन GK म्हणून याचा होमवर्क लगेच करा आणि ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या दोघांनी या व्याख्याला प्रमाणित केलेलं आहे। ती व्याख्या म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य लाभलेले असणे म्हणजे आरोग्य लाभलेले असणे हे तुम्हाला पाठ करायला लागेल। त्यानंतर आपल्याला विचारतात रोगाचे प्रकार किती आणि रोग म्हणजे काय। रोगाचे प्रकार हे 3 महत्त्वपूर्ण आपल्या परीक्षेसाठी मानण्यात आलेले आहेत। एक संसर्गजन्य रोग, दुसरा असंसर्गजन्य रोग आणि तिसरा आनुवंशिक रोग। संसर्गजन्य रोग म्हणजे काय, नावातच अर्थ लपलेला असतो। जन्य म्हणजे शक्यता असणारा रोग, संसर्ग म्हणजे ज्या रोगाची लागण होण्याची शक्यता असते। जे रोग सूक्ष्म जीवामुळे उद्भवतात आणि जे रोग दूषित माध्यमामुळे पसरतात त्यांना आपण संसर्गजन्य रोग असे म्हणतात। तर संसर्गजन्य रोगाची उदाहरणं पण आपल्याला परीक्षेत विचारतात। प्रश्न असतो खालीलपैकी डॅश डॅश हे संसर्गजन्य रोगाचे उदाहरण नाही, अशा वेळेस तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे। तर बघा कुष्ठरोग, हिवताप, कॉलरा, एड्स, फ्लू मध्ये आपल्याला 2 बघायला लागतील ते म्हणजे काय स्वाइन फ्लू आणि बर्ड फ्लू। त्याचबरोबर इतर असं दिलेलं आहे म्हणजे मग त्याच्यामध्ये सार्स, गजकर्ण, खरूज, नायटा यासारख्या रोगांचा अभ्यास तुम्हाला 12वी पर्यंतच्या पुस्तकातून करावा लागेल तर त्याची माहिती विचारलेली असते। प्रश्न प्रकार थोडक्यात आपण बघूया। आपल्याला रोगाची लक्षणे विचारली जातात। तर बघा कुष्ठरोग हा याची लक्षणे काय तर शरीरावर पडलेला लाल रंगाचा धब्बा जो पुढे वाढत जातो, बधीर होतो आणि मग त्या भागावर पडलेला ज्या अवयवावर पडलेला आहे तो अवयव गळून पडतो। हिवताप, ताप, थंडी वाजून येणारा ताप हे त्याचं लक्षण आहे। कॉलरा उलट्या आणि अतिसार, एड्स रोगप्रतिकारशक्ती कमी होणारा हा आजार आणि फ्लू म्हणजे ताप ज्याचे प्रमुख लक्षण आहे ते आजार ते एव्हियन इन्फ्लुएन्झा गटातील आजार स्वाइन फ्लू आणि बर्ड फ्लू। त्यानंतर उपचार पद्धती आपल्याला माहित पाहिजे। याच्यासाठी कुष्ठरोगासाठी आपल्याला सल्फोन आणि डॅप्सोनच्या गोळ्या घ्याव्या लागतात, क्लोरोक्विनच्या गोळ्या घ्याव्या लागतात, प्रतिबंधक लस घ्यावी लागते। याच्यासाठीची जी उपचार पद्धती आहे एड्स साठीची तिला आपण अँटी रेट्रोव्हायरल ड्रग थेरपी आर्म उपचार पद्धती असे म्हणतो। फ्लू साठी टाइम फ्लूच्या गोळ्या घ्याव्या लागतात। किमान एवढं लक्षात ठेवा, बाकी पुस्तकातून अभ्यासा। असंसर्गजन्य रोगाच्या बाबतीमध्ये अनेक रोग अभ्यासावे लागतात। त्यातले महत्त्वपूर्ण 2 आहेत, एक म्हणजे मूत्रपिंड बिघाड आणि दुसरा कर्करोग। मूत्रपिंड म्हणजे काय, किडनी कधी खराब होते जेव्हा आपल्याला खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी असतात। कारण असंसर्गजन्य आजार हे सूक्ष्मजीवामुळे आणि दूषित कुठल्याही माध्यमामुळे न होता ते आजार आपल्याला जे होतात ते म्हणजे खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, शरीराला योग्य व्यायाम नसणे आणि शरीराच्या आतील भागात जंतू संसर्ग होणे यामुळे हे आजार आपल्याला उद्भवत असतात। तर मूत्रपिंड बिघाड होतो कारण खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आहेत, बिघाड होतो कारण शरीराला व्यायाम नाही, बिघाड होतो कारण मूत्रपिंडामध्ये जंतू संसर्ग झालेला आहे। जेव्हा मूत्रपिंड बिघाड घडतो तेव्हा आपल्या शरीराला डायलिसिसवर ठेवायला लागतं। डायलिसिस करून म्हणजे शरीराला कृत्रिमरित्या ऑक्सिजन पुरवूनही जर आपल्याला हा रोग किंवा किडनी खराब झालेली दुरुस्त नाही झाली तर आपल्याला ती कापून दुसऱ्याची लावावी लागते किंवा एका किडनीवर काम आपल्याला भागवावं लागतं।
कर्करोगाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे शरीराच्या कोणत्याही भागामध्ये गाठी करणारा जो रोग आहे त्याला आपण कर्करोग असे म्हणतो आणि त्याच्या उपचारासाठी आपण औषध थेरपी वापरत असतो. अवयव काही वेळेस कापून काढावे लागतात किंवा त्याच्यावर रेडिएशनचा मारा करावा लागतो इत्यादी. हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये जास्त खाल्ल्यामुळे आणि कमी खाल्ल्यामुळे होणारे आजार आहेत ते आपण आहार या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अनुवंशिक, अनु म्हणजे अनुक्रमे, वंश म्हणजे प्रत्येक पिढी, प्रत्येक पिढीमध्ये आढळणारे जे आजार आहेत त्यांना आपण अनुवंशिक आजार असे म्हणतो. हे आजार त्याच्यामधले काही महत्त्वपूर्ण आहेत. श्वेतकुष्ठ म्हणजे संपूर्ण त्वचा पांढरी पडणे, रंगहीन होणे कारण मेलॅनिन कमी होते. हिमोफिलिया, हिमो म्हणजे हेम म्हणजे लोह, शरीरामध्ये आयर्न कमी पडणे म्हणजेच हिमोग्लोबिनची निर्मिती कमी होणे. अशक्तपणा, आपल्याला सर्वसाधारणपणे चक्कर आल्यासारखे वाटणे, मळमळणे हे याची लक्षणे आहेत. रंगांधळेपणा म्हणजे काय? आंधळा आहे फक्त रंगाच्या बाबतीत, इतर गोष्टीत त्याला दिसतं. ते कोणते दोन रंग, ते म्हणजे लाल आणि हिरवा रंग, या दोन रंगातला त्याला फरक करता येत नाही कारण हे दोन्ही रंग त्याला काळपट भासतात. तर साधारणतः आरोग्याच्या बाबतीमध्ये ही किमान माहिती आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवावी लागणार आहे. तर ही माहिती तुम्ही पूर्ण केल्यानंतर आरोग्याच्या संदर्भातच आपल्याला नवीन एक टॉपिक बनावा लागतो ज्याचा संदर्भ आहाराशी ज्याचा संदर्भ येतो तो म्हणजे काय. तर पहिल्यांदा व्याख्या आपल्याला माहिती पाहिजे. आहार म्हणजे काय? तर आहार हा सेंद्रिय पदार्थ आहे. सेंद्रिय पदार्थ आहे म्हणजे काय? तर आहार हे कार्बनी पदार्थ आहे. कार्बनी पदार्थ आहे म्हणजे तो सजीवापासून तयार झालेला पदार्थ आहे आणि तो खाल्ला असता शरीरामध्ये त्याचे सेवन होते, शोषण होते आणि तो पदार्थ शरीराच्या ऊर्जा कार्यासाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि शरीराची वाढ घडून येण्यासाठी महत्त्वपूर्ण असतो, त्याला आहार असे म्हणतात. दुसरा एक प्रश्न असतो, आहारातील ऊर्जा कशामध्ये मोजली जाते, कोणत्या एककामध्ये मोजली जाते? तर आहारातील ऊर्जा ही कॅलरी आणि किलो कॅलरी या एककामध्ये मोजली जाते. त्यानंतर आपल्याला विचारतात की आहाराचे प्रकार किती आहेत. तर आहाराचे मुख्य दोन प्रकार मानण्यात येतात, एक महापोषक द्रव्य आणि दुसरं अल्पपोषक द्रव्य. महापोषक द्रव्य म्हणजे काय? तर महा म्हणजे अधिक पोषण घडवून आणणारे द्रव्य. त्याच्यामध्ये तिघांचा समावेश आपल्याला करावा लागतो. ते म्हणजे कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके, त्याच्यानंतर समावेश होतो तो म्हणजे प्रोटीन्स म्हणजे प्रथिने आणि त्याच्यानंतर समावेश होतो तो म्हणजे फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ. तर आता याच्या व्याख्यामध्ये काय काय महत्त्वाचे शब्द आहेत बघा. तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तीन घटक विशिष्ट वजनी प्रमाणात एकत्र आले की कार्बोहायड्रेट्स तयार होतात. प्रथिनांमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन मध्ये नायट्रोजन मिळवला की प्रथिन तयार होतं. स्निग्ध पदार्थामध्ये परत फक्त हे तीनच घटक राहतात, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. फरक काय आहे ऍज कम्पेअर टू कार्बोहायड्रेट्स? तर याच्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण हे कमी असते तर हायड्रोजनचे प्रमाण हे जास्त असते. हा दोन्हीतला मूळ फरक. त्याच्यानंतर आपल्या परीक्षेला विचारतात की 1 ग्रॅम हा पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा किती मिळते. कार्बोदके 1 ग्रॅम खाल्ले तर 4 कॅलरी ऊर्जा मिळते. इथे 4 कॅलरी ऊर्जा मिळते. काही पुस्तकात 6 दिलेला आहे. परीक्षेमध्ये 4 आणि 6 असेल तर आपलं उत्तर 4, 4 नसेल तर आपलं उत्तर 6. हा खेळ खेळावा लागतो, ही एमपीएससी आहे. त्यानंतर स्निग्ध पदार्थामध्ये 1 ग्रॅम तो पदार्थ खाल्ला असता आपल्या शरीराला 9 कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपल्याला विचारतात की कशामध्ये जास्त काय असते. तर बघा, सर्व प्रकारचे तृणधान्यामध्ये कार्बोहायड्रेट्स हे जास्त असतात. तृणधान्यामध्ये कार्बोहायड्रेट्स हे जास्त असतात. त्यानंतर हे ठोकताळे आहेत, हे लक्षात ठेवावे लागतील. सर्व प्रकारचे कडधान्यामध्ये प्रोटीन्स हे जास्त असतात आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल सर्व प्रकारच्या तेलबिया, त्याच्यामध्ये सर्वात जास्त हे स्निग्ध पदार्थ असतात. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे कोणत्या तेलबियामध्ये सर्वाधिक फॅट्स असतात, तर त्याचं उत्तर आहे तीळ. जवळपास 80% फॅट्स असतात. परत सगळ्यात जास्त फॅट्स कशात असतात असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे तूप, कारण त्याच्यामध्ये 99.99% फॅट्स असतात, पाणी नसतं. कडधान्य म्हटलं तर सगळ्यात जास्त सोयाबीन मध्ये प्रोटीन असतात आणि तृणधान्य म्हणलं तर सगळ्यात जास्त तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. याशिवाय वेगळा प्रश्न फास्ट ट्रॅक मध्ये आपल्याला घेऊ शक्य नाही. आधीची माहिती तुम्हाला अभ्यास करून लक्षात घ्यायला लागेल 12वी पर्यंतच्या पुस्तकातून.
त्यानंतरचा जो टॉपिक आहे तो म्हणजे अल्प पोषक द्रव्ये म्हणजे काय, तर जे आपल्या शरीराला कमी प्रमाणात खायला लागतात त्यांना अल्प पोषक द्रव्ये असे म्हणतात. त्यातला पहिला आहे तो म्हणजे जीवनसत्वे. जीवनसत्वे म्हणजे काय, सत्व म्हणजे तत्व, तत्व म्हणजे जगण्यासाठी आवश्यक गोष्ट, अशी व्याख्या जीवनसत्वाची फंक या शास्त्रज्ञांनी केलेली आहे. परीक्षेमध्ये विचारलेली आहे. जगण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या अन्न घटकास जीवनसत्वे असे म्हणतात, तुम्हाला माहिती पाहिजे. व्याख्या फंकने केलेली आहे. जीवनसत्वाचे दोन प्रकार पाडण्यात आलेले आहेत. एक स्निग्ध पदार्थात विरघळणारे आणि दुसरे पाण्यात विरघळणारे. आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात की स्निग्ध पदार्थात कोण जीवनसत्व विरघळतात आणि पाण्यामध्ये कोण, तर ते आहेत ए, डी, ई आणि के, आणि पाण्यात विरघळणारे आहेत बी आणि सी. आता हे ए, बी, सी, डी, ई, के यांचं शरीरातील कार्य काय आहे आणि त्यांच्या अभावी शरीरात काय होतं आणि ते कशामध्ये मोठ्या प्रमाणात असतात, हे प्रश्न आपल्या परीक्षेला वारंवार विचारण्यात आलेले आहेत. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर ते आपण फास्ट ट्रॅक मध्ये बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की सगळ्यात जास्त कशात असतात. विटॅमिन ए ला कॅरोटीन असं म्हणतो. त्यात कॅरट या शब्दाचा अर्थ येतो जे गाजरामध्ये हे सगळ्यात जास्त असतात. विटॅमिन बी हे मोडाच्या कडधान्यामध्ये जास्त असतात. विटॅमिन सी हे आंबट वर्गीय फळामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. विटॅमिन डी हे कोवळ्या सूर्यप्रकाशात जास्त असतं. विटॅमिन ई हे हिरव्या पालेभाज्यामध्ये जास्त असतं. विटॅमिन के हे मोडाची कडधान्य आणि हिरव्या पालेभाज्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळतं. तर हा झाला सर्वाधिक आढळतो. त्यानंतर आपण त्यांचं शरीरातील कार्य बघूयात. विटॅमिन ए त्वचा आणि डोळ्याची निगा राखतं. विटॅमिन बी 12 प्रकारचे असतात. त्याला आपण बी कॉम्प्लेक्स किंवा ब संयुक्त असे म्हणतो. म्हणजे याच्यावर रोल जास्त आहे. याचं कार्य आहे शरीरातील रक्त वाढवणे, चेतासंस्थेचे, चयापचय संस्थेचे आरोग्य सांभाळणे. याचं कार्य आहे की शरीरामध्ये हाडे आणि दात यांची निगा राखणे. याचं डीचं कार्य आहे हाडे वाकू नये, शरीरामध्ये विटॅमिन डी लागतो. ईचं कार्य आहे ते म्हणजे वांजपणा होऊ नये म्हणून. के म्हणजे शरीराच्या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये हे आवश्यक असतं. याच्या अभावी दुष्परिणाम जे कार्य ते नसल्यानंतर ते कार्य होणार नाही. त्वचारोग होईल, रात आंधळेपणा, याच्यामध्ये बेरी आणि पेलाग्रा, याच्यामध्ये स्कर्वी, याच्यामध्ये मुळदूस, वांजपणा, शरीराबाहेर रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावणे. तर हे किमान आपल्याला परीक्षेसाठी माहिती पाहिजे. याच्यापेक्षा अधिकची माहिती 12वी पर्यंतच्या पुस्तकातून बघा. ही आहे तुम्हाला दिलेली एक पाऊलवाट, ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचंय की अभ्यास करतानाचे घटक कोणते आणि त्याला एक्सपांड कसं करायचं. त्यानंतर खनिजे म्हणजे काय, तर जे खाणीत सापडतात मूलद्रव्य त्याला खनिजे असे म्हणतात. आणि त्याच्यामध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक जे खनिजे आहेत ते मी ऑलरेडी सांगितलेले आहेत तिकडे. एक आहे कॅल्शियम, दुसरं आहे फॉस्फरस, दोघे मिळूनचं कार्य. त्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे आयोडीनचं कार्य, त्यानंतर लोहाचं कार्य, त्यानंतर फ्लोरीनचं कार्य आणि त्यानंतर शरीरात पाणी का आवश्यक आहे हे माहिती असणे म्हणजे मित्रांनो खनिजाची माहिती असणे. फक्त कॅल्शियमचा जर आपण विचार केला तर कॅल्शियम शरीरामध्ये स्नायूंचे आकुंचन आणि प्रसरण पावण्यासाठी आवश्यक आहे. फक्त फॉस्फरसचा विचार केला तर हे शरीरामध्ये आपल्या ऊर्जा निर्मिती प्रक्रियेमध्ये भाग घेतं. आणि दोन्ही मिळून जर आलं तर शरीरामध्ये हाडे जे निर्माण होतात त्याच्या निर्मितीमध्ये या दोघांचा कंटेंट हा 60% असणं आवश्यक असतं. म्हणून संयुक्तरित्या हाडे निर्मितीसाठी वेगवेगळं म्हटलं तर स्नायूचे आकुंचन प्रसरण आणि वेगळं म्हटलं तर ऊर्जा माहिती पाहिजे. आयोडीन हा जो घटक आहे तो आपल्या शरीरामध्ये कमी पडला तर आपल्याला गलगंड हा आजार होतो. कारण आपल्या शरीरामध्ये जी आउटू ग्रंथी आहे या आउटू ग्रंथीमधील थायरॉक्सिन नावाचा जे संप्रेरक आहे त्या थायरॉक्सिनची निर्मिती ही आयोडीन पासून होत असते. शरीरामध्ये हिमोग्लोबिन आहे. परत एकदा सांगतो, हिमो म्हणजे हेम म्हणजे आयर्न म्हणजे लोह, ग्लोबिन हे एक नावाचे प्रोटीन आहे. त्या हिमोग्लोबिनची निर्मिती आयर्न पासून होते. शरीरात हिमोग्लोबिनचं लाल रक्तपेशीतलं कार्य आहे ते म्हणजे काय, तर शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करणे. जर हे कमी पडलं आयर्न तर शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, ऊर्जा निर्मिती कमी होते आणि मग आपल्याला वेगवेगळे आजार उद्भवतात. फ्लोरीनचं कार्य काय आहे, तर फ्लोरीन हे आपल्याला आवश्यक आहे दाताची निगा राखण्यासाठी, दात निरोगी ठेवण्यासाठी. आणि पाणी
आपल्या शरीराचा जवळपास 60% भाग हा पाण्याने बनलेला असतो. अर्भकामध्ये म्हणजे लहान मुलांमध्ये हा जो भाग आहे हा जवळपास 80% भाग हा पाण्याने बनलेला असतो. त्याचबरोबर शरीराच्या सांध्यातील वंगण लुब्रिकंट म्हणून याचा आपण वापर करत असतो. आणि त्याबरोबरच पाणी हे आपल्या शरीराचे तापमानाचे नियंत्रण करतं. तर हे सगळं आपल्याला माहिती असणे. आहाराचे अल्पपोषक द्रव्य आणि महापोषक द्रव्य बघितल्यानंतर आपल्याला आहाराच्या कमतरतेमुळे आणि आधिक्याने होणारे असंसर्गजन्य आजार कोणते हे माहिती असणं अपेक्षित आहे. तर कमतरतेमुळे आपल्याला क्वाशिओर्कर म्हणजे सुजवटी, शरीराला सूज येणे, अर्भकांमध्ये हा आजार आढळतो. लहान अर्भकाचे जर योग्य स्तनपान नाही झाले, आईचे दूध नाही मिळाले, प्रोटीन त्याला नाही मिळाले, ऊर्जा घटक नाही मिळाले तर हा आजार उद्भवतो. सुट्टी हा जो आजार आहे हा त्याला मॅरास्मस असे म्हणतात. ऊर्जा आणि प्रोटीन्स आणि सगळे घटक कमी मिळाल्यामुळे शरीराला कुपोषणासारखा हा आजार आहे ते होतात. आणि बाकीचे जे आहेत ABCD EKचे ते आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. जीवनसत्वाच्या कमतरतेमध्ये आधिक्यामुळे होणारे जे आजार आहेत ते आहेत उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर. शरीरामध्ये स्निग्ध पदार्थाचे आधिक्य झाले की हे दोन महत्त्वाचे आजार आढळतात. एक म्हणजे उच्च रक्तदाब आणि धमनी काठिण्य. धमनी काठिण्य म्हणजे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या कठीण होणे, त्यामध्ये रक्ताच्या गाठी होणे, गँग्रीन होणे यासारखा आजार आहे. आणि मधुमेह हा शरीरामध्ये ग्लुकोजचे प्रमाण वाढले, ग्लुकोजची निर्मिती शरीरामध्ये जी होते तिचं कंट्रोल हे पॅन्क्रियास स्वादुपिंडामधल्या इन्सुलिन नामक घटकामुळे होत असतं. तर त्याच्यावर लोड वाढला, खाण्यापिण्याच्या आरोग्य सवयी आल्या तर मधुमेह हा आजार होतो. या आजारामध्ये सतत तहान लागणे, अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, झालेली जखम लवकर बरी न होणे याचा समावेश होत असतो. मित्रांनो, मानवी जीवशास्त्रामध्ये आणखीन दोन टॉपिक खूप महत्त्वपूर्ण आहेत. एक आहे इंद्रिय संस्था आणि दुसरा आहे ज्ञानेंद्रिय. विज्ञानामध्ये नेहमीसाठी लक्षात ठेवा की त्याच्या नावामध्ये अर्थ लपलेला असतो. संस्था म्हणजे समूह, इंद्रिय म्हणजे अवयव, अवयवाचा समूह ज्याच्यावर एकच कुठली तरी जबाबदारी सोपवलेली आहे, समान कार्य त्याच्याद्वारे घडून येते. व्याख्या कशी करता येईल? समान कार्य करणाऱ्या अवयवाचा समूहास इंद्रिय संस्था असे म्हणतात. मानवी शरीरामध्ये सर्वसाधारण 9 इंद्रिय संस्था आहेत, त्यापैकी 5चा अभ्यास बघणार आहोत. राहिलेले 4 हा तुमचा होमवर्क आहे. नावात परत सगळं असतं. अभिसरण म्हणजे फिरणे, शरीरात रक्ताचे फिरणे. शरीरात रक्ताच्या फिरण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक असतात. एक म्हणजे हृदय, दुसरं आहे ते म्हणजे रक्तवाहिन्या आणि तिसरं आहे ते म्हणजे रक्त. हे 3 घटक अभ्यासणे म्हणजे रक्ताभिसरण संस्था अभ्यासणे. हृदय हे छातीच्या पिंजऱ्यात 2 फुफ्फुसाच्या खाली डाव्या बाजूला असते, त्यात हाडे नसतात, ते मांसल आहे. त्याचं संरक्षण व्हावं म्हणून एक त्याच्यावर कव्हर आहे. याच्यावर खूप वेळेस परीक्षेत प्रश्न आलेला आहे. त्याला आपण परिहृदय आवरण म्हणजे पेरिकार्डियल कव्हरिंग असे म्हणत असतो. आणि त्याचा रंग हा तांबूस किंवा गुलाबी मानण्यात आलेला आहे. त्याचा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणी आहे, वरचा भाग रुंद आणि खालचा अरुंद. पण आपण जो हृदय काढतो ते कापल्यानंतर दिसणारा बदामी आकार आहे, हा वरचा आकार आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. हृदयाच्या आतमध्ये कापल्यानंतर 4 कप्पे दिसतात. वरचे जे 2 कप्पे आहेत हे कानाच्या बाजूने आहेत म्हणून यांना कर्णिका असे म्हणू. खालचे 2 कप्पे जेवणाच्या बाजूला आहेत म्हणून यांना जेवणिका असे म्हणू. लक्षात ठेवण्याची क्रिया. आता कोणत्या तरी 2 कप्प्यातून शुद्ध रक्त वाहते आणि कोणत्या तरी 2 कप्प्यातून अशुद्ध रक्त वाहते हे आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर बघा, उजव्या कप्प्यातून अशुद्ध रक्त वाहते आणि डाव्या कप्प्यातून हे शुद्ध रक्त वाहते हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कोशामध्ये कोणती वाल आहे? जिथे अशुद्ध आहे तिथे लोड आहे, तिथे त्रिदल झडप आहे. जिथे शुद्ध रक्त आहे तिथे लोड नाही, तिथे द्विदल झडप आहे. रक्त पुरवठा नियंत्रित आणि नियमित करण्यासाठी. त्यानंतर रक्तवाहिन्या या 3 प्रकारच्या असतात. एक म्हणजे धमनी, दुसरा म्हणजे रोहिणी, दोन्हीचं नाव एकच आहे, शिरा, आणि दुसरं नाव म्हणजे नीला, आणि तिसरं नाव आहे ते म्हणजे केशवाहिन्या किंवा रक्तकेशिका. आर्टरीज, व्हेन्स आणि कॅपिलरीज. बघा मी कसं सांगतो, लक्षात कसं ठेवायचं, थोडंसं विडंबन करायला लागेल. रोहिणी म्हणजे धमनी, धमनी म्हणजे रोहिणी, रोहिणी म्हणजे सुंदर मुलीचे नाव. ती कशी असली तरी सुंदर म्हणा, याचा अर्थ त्यातून शुद्ध रक्त वाहतं. शिरा म्हणजे नीला, नीला म्हणजे शिरा, नीला म्हणजे नीलकंठ, महादेवाचा नीलकंठ.
अशुद्ध रक्त वाहतं. या केसाच्या आकाराच्या रक्तवाहिन्या आहेत, त्या रक्तकेशिका आहेत आणि त्या पेशींना रक्त पुरवतात. म्हणजे शुद्ध रक्ताचा पुरवठा झाला पाहिजे. म्हणजेच धमन्यांच्या टोकाला फुटलेले लहान लहान फाटे म्हणजे केशवाहिन्या असतात. धमन्या ह्या शरीराच्या खोल भागात असतात, त्याच्या विरुद्ध ह्या त्वचेलगत असतात आणि या शरीरात सर्वत्र असतात. त्या खोल आहेत म्हणजे याच्यातील रक्तावर दाब जास्त आहे ॲज कम्पेअर टू शिरा, म्हणजे याच्यावरील रक्ताचा दाब सारखा आहे आणि याच्यामध्ये रक्ताचा दाब हा सारखा आहे. हा प्रश्न असतो. झडप कोणाला असते? तर ज्या रक्तवाहिन्या शरीरातील रक्त गुरुत्वाकर्षण शक्तीच्या वर नेतात तेथे झडप असते. अशुद्ध रक्त हे शरीराकडून हृदयाकडे येते. म्हणजे झडपा या शिरा आणि नीलामध्ये असतील, या झडपा नसतात, या छिद्र असतात. बस, याच्या पलीकडे काही प्रश्न आजपर्यंत आलेला नाही, येत नाही. आलाच तर 12वी पर्यंतच्या पुस्तकात बघा, तुम्हाला तो सापडेल. त्यानंतर रक्त गटाचा शोध कार्ल लँडस्टायनर या शास्त्रज्ञाने लावला. 4 रक्तगट आहेत म्हणून 1904 साली लावला असं लक्षात ठेवायला हरकत नाही, कारण 2004 ला प्रश्न आला होता की रक्तगटाचे शोध लावून त्याला किती वर्ष झाले. सर्वयोग्य दाता देणारा तो आहे ओ रक्तगट, सर्वयोग्य ग्राही रक्त घेणारा तो आहे AB रक्तगट. माहिती पाहिजे. RH रिसस माकडामध्ये जे अँटीजन जे प्रतिद्रव्य सापडतं ते ज्या माणसात सापडतं ते RH पॉझिटिव्ह रक्तगटाचे. भारतातील 97% लोक हे RH पॉझिटिव्ह रक्तगटाचे आहेत. हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित आहे. पुढचं आहे चेता संस्था. संस्था म्हणजे अवयवाचा समूह, चेता म्हणजे चेतना, चेतना म्हणजे संवेदना, संवेदना म्हणजे जाणीव. शरीराला होणारी बाह्य उद्दीपनाची जाणीव आणि शरीराच्या आतमध्ये घडून येणारे बदल या विषयीचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो, ज्या अवयवाच्या संगतीने केला जातो, तो अवयवाचा समूह म्हणजे चेतासंस्था. याच्यामध्ये भाग घेणारे 2 महत्त्वपूर्ण घटक आहेत. एक म्हणजे चेतापेशी आणि दुसरा आहे तो म्हणजे चेतातंतू. याचा अर्थ असा की या दोन्हीचा अभ्यास चेतापेशी आणि दुसरा आहे मेंदू. या दोन्हीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. चेतापेशीचे 2 भाग पडतात. एक म्हणजे पेशी काय. काय म्हणजे काय, काय म्हणजे काया, काया म्हणजे शरीर, त्याचे शरीर पेशी सारखे दिसते म्हणून पेशी काय. चेतातंतू हा चेतापेशीचाच भाग आहे, म्हणजे या पेशी सारख्या दिसणाऱ्यातून बाहेर आलेला तंतू म्हणजे चेतातंतू. आता कशामध्ये कोणाचा समावेश होतो हा परीक्षेचा प्रश्न आहे. हे प्रद्रव्य पटल, त्यातील सर्वसाधारणपणे पेशीद्रव्य, त्यात असणारा केंद्रक आणि त्यातील हे निसंस्क, हे म्हणजे पेशिकायाचा भाग आहे. इथे असणाऱ्या वृक्षिका हा लांब निघालेला तंतू, त्याच्यावरील मायलिनचे आवरण हा चेतातंतूचा भाग आहे आणि त्याला फुटलेले फाटे म्हणजे चेतातंतू शाखा. संदेशाचे वहन करण्याचा हा कार्यकारी घटक आहे. चेतापेशी ही शरीरातील आकाराने आणि संख्येने सगळ्यात जास्त असणारी पेशी आहे. परीक्षेत आलेला प्रश्न. त्यानंतर आपल्याला मेंदूचा अभ्यास करायला लागतो. मेंदू हा चेतासंस्थेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मेंदू हा चेतासंस्थेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मेंदू हा अस्थिच्या कपारीमध्ये असतो. 3 प्रश्न खूप वेळेस परीक्षेत आलेले आहेत. मेंदू अस्थिच्या कपारीत, डोळा कवटीच्या खोबणीत आणि कान शंख अस्थित. 3 पैकी एक प्रश्न परीक्षेत नेहमी विचारण्यात आलेला आहे. तर मेंदूवर 3 आवरणे असतात. दृढ आवरण, बाहेरचे कठीण आवरण, जाल आवरण आणि आतमधले जे आहे ते मृदू आवरण. या 3 आवरणाच्या पैकी हे जे पहिले 2 आवरण आहेत यामध्ये पाणी भरलेलं आहे. या पाण्याला आपण प्रमस्तिष्क मेरुद्रव असे म्हणतो. या प्रमस्तिष्क मेरुद्रव सेरेब्रल स्पायनल फ्लुइड मुळे मेंदूच्या आघातापासून संरक्षण होते. यामध्ये जो पुढचा भाग आहे याला आपण प्रमस्तिष्क असे म्हणतो. जो मधला आतमध्ये घुसलेला बांबू आहे, बांबू हा शब्द वापरतो कारण नावामध्ये स्तंभ आहे, त्याला आपण मस्तिष्क स्तंभ असे म्हणतो. आणि हा मागचा जो भाग आहे छोटा, त्याला आपण छोटा मेंदू किंवा अनुमस्तिष्क असे म्हणतो. मानवाने सगळ्या प्राणी मात्रावर विजय मिळवला कारण प्रमस्तिष्काचा भाग हा इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा मोठे आहे. ज्ञानेंद्रियाने ग्रहण केलेले सर्व ज्ञान आणि आकलन हे याचं कार्य आहे. दोघांमध्ये कोऑर्डिनेशन सापडणे करणे हे याचं कार्य आहे. त्याच्या खाली आपल्या शरीरामध्ये मेरुरज्जू आहे, स्पायनल कॉर्ड, इथून आलेले सगळे संदेश मेंदूकडे देणे, मेरुरज्जूकडून आलेले हा याचा भाग आहे. धावणे, चालणे, शरीराला तोल सांभाळणे या क्रिया या छोट्या मेंदूद्वारे केल्या जातात.
किमान माहिती तुम्हाला ही लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर बाकीची माहिती आहे ती 12वी पर्यंतच्या पुस्तकातून बघायला लागेल. मी तुम्हाला फक्त आउटलाईन देतोय आणि अभ्यासाची पद्धत सांगतो. त्यानंतर पुढची चेतासंस्था आहे. चेतासंस्थेनंतरची इंद्रिय संस्था ती म्हणजे श्वसन संस्था. श्वसन संस्थेमध्ये नासिका मार्ग आहे म्हणजे नाक, त्याच्यामध्ये केस आहेत, श्लेष्मल द्रव आहे. श्लेष्मल या शब्दाचा अर्थ आहे चिकट द्रव आहे. आणि त्यानंतर रक्तकेशिकेची जाळे आहे. रक्तकेशिकेची जाळे आहे कारण आपल्या शरीराचे तापमान 37 डिग्री असते, म्हणजे रक्त गरम होऊन श्लेष्मल द्रवामुळे गाळून आतमध्ये प्रवेश करते, ते म्हणजेच आपल्या शरीराच्या श्वासनलिकेत प्रवेश करते. श्वासनलिकेच्या आतमध्ये इपिथेलियल सेल्स अभिस्तर पेशीचा थर आहे आणि त्याच्यावर असे केस आहेत जेणेकरून 100% हवा शुद्ध गाळून शेवटी फुफ्फुसामध्ये जाईल. आणि फुफ्फुसामध्ये वेगवेगळे वायुकोश असतात. वायुकोशात हवा आली की एका बाजूने रक्त येतं, इथे एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणजे वायूचे विनिमयीकरण होऊन येते. याचा अर्थ असा की शरीरातील कार्बन डायऑक्साईड हा फुफ्फुसाला दिला जातो आणि फुफ्फुसातून आलेल्या हवेचा ऑक्सिजन काढून घेतला जातो. हिमोग्लोबिनचे रूपांतर हे ऑक्सी हिमोग्लोबिन मध्ये होते, याला बाह्य शोषण असे म्हणतात. आणि मग हा ऑक्सिजन पेशीतील तंतुकणिका ऊर्जा निर्मिती प्रक्रियेसाठी वापरते. म्हणजे शरीरात घेतलेला ऑक्सिजन 2 वेळेस वापरला जातो, बाह्य शोषणात आणि तंतुकणिकेद्वारे म्हणजे अंतःशोषणात ऑक्सिजनचा वापर 2 वेळेस होतो. आणि ही कंप्लीट प्रक्रिया म्हणजे चयापचय प्रक्रिया आहे, मेटाबॉलिझम ऍक्शन आहे, श्वसन संस्थेद्वारे घडून येते. त्यानंतर 2 आपल्याला बघायचे आहे. ती एक म्हणजेच आहे पचन संस्था. पचन संस्थेमध्ये ग्रंथी आणि अवयव भाग घेतात. सगळे ही अख्खी कॉपी, शरीर ही कॉपी आपण परीक्षा हॉलमध्ये घेऊन जात असतो. अभ्यास करताना त्याच्याशी संबंध जोडून अभ्यास करा, म्हणजे ही कॉपी तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये वाचता येईल. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा किंवा चिठ्ठीचा वापर करण्याची गरज नाही. तर बघा, मुखगुहा, त्यामध्ये दात आहे आणि जीभ आहे, हे दोघं त्याच्यामध्ये येतात. इथे ग्रसनी आणि ग्रासिका, इथे अन्ननलिकेची आणि श्वासनलिकेची ओपनिंग आहे, तिथे येतात. आणि तिथून ही आहे ती म्हणजे अन्ननलिका. अन्ननलिकेला इंग्रजी जे अक्षराप्रमाणे जठर आहे, जठराला लागून लहान आतडे आहेत आणि मग मोठे आतडे आहेत, त्याला गुदद्वार आहे. तर हे अवयव भाग घेत असतात. प्रत्येकाचं कार्य आहे जीभ, दात आणि याच्यामध्ये सोडलेला सलायवा म्हणजे लाळ रस, याच्यातून अन्नाचे सर्वसाधारण बारीक होऊन पचनास सुरुवात होते. जठरामध्ये अंशतः पचन होते, लहान आतड्यात पूर्णतः पचन होते आणि मोठ्या आतड्यामध्ये न पचलेल्या अन्नाचे सेपरेशन म्हणजे विलगीकरण होते. द्रव पदार्थ आणि घन पदार्थ वेगळा केला जातो. घन पदार्थ बाहेर टाकला जातो गुदद्वाराद्वारे. द्रव पदार्थ ज्याला आपण मूत्र म्हणतो तो रक्तामध्ये मिसळला जातो. तर हे आहे अवयव, त्यामध्ये भाग घेणारे. आणि त्याच्यानंतर मग ग्रंथी म्हटलं तर पाचन ग्रंथी हे तोंडामध्ये आहेत. त्याच्यानंतर मग यकृत आहे. यकृतामध्ये आपल्या पित्त तयार होत असते आणि ते पित्ताशयामध्ये साठवले जाते. आणि मग त्याच्यानंतर पॅन्क्रियाजमध्ये इन्सुलिन तयार होत असते. तर अशा प्रकारच्या ग्रंथीही आपल्याला काय कार्य करतात, त्याच्यामध्ये एन्झाईम्स कुठले, त्याच्यातून कोणत्या अन्नाचं कोणत्या अन्नात रूपांतर होतं, हे सगळं तुम्हाला 12वीच्या पुस्तकातून अभ्यासावं लागेल. त्यानंतर मग शेवटची आपल्याला या ठिकाणी इंद्रिय संस्था पाहायची आहे, ती म्हणजे काय, उत्सर्जन संस्था. उत्सर्जन संस्था म्हणजे शरीरातील टाकाऊ द्रवरूप पदार्थ, त्यामध्ये युरिया असेल, नायट्रोजन असेल, हे शरीराबाहेर फॉस्फरस असेल, टाकण्याचं कार्य उत्सर्जन संस्थेद्वारे केलं जातं. त्याच्यामध्ये भाग घेणारे म्हणजे शरीराकडे अशुद्ध रक्त वाहून येणारी रक्तवाहिनी रक्त शुद्ध करण्याचं काम किडनी करते, म्हणून तिला वृक्कशीर असे म्हणतात. त्याच्यातून अशुद्ध रक्त वाहते. हे हृदयाकडून शरीराकडे आलेली रक्तवाहिनी आहे. शरीरात आल्यानंतर किडनीमध्ये लहान लहान वृक्क याला म्हणतो, म्हणजे याच्यामधला जो कार्यात्मक घटक आहे त्याला वृक्काणू किंवा नेफ्रॉन असे म्हणतात. परीक्षेमध्ये याची संख्या किती असते असं विचारलं तर एका किडनीमध्ये सुमारे 10 लाख इतकी असते. त्याच्यामध्ये पहिल्यांदा यातील अशुद्ध पदार्थ शोषून घेतले जातात. त्याच्यानंतर शुद्ध रक्त हे परत बाहेर दिलं जातं आणि मग हे नंतर तात्पुरत्या स्वरूपात मूत्राशयामध्ये साचवले जातात. शुद्ध रक्त वर वाहून नेणाऱ्या म्हणजे शरीराकडून हृदयाकडे जाणाऱ्या ह्या रक्तवाहिन्या आहेत त्या वृक्कधमनी म्हणून ओळखल्या जातात. मूत्राशयामध्ये द्रव पदार्थ पूर्ण साठा झाला त्याचं उत्सर्जन होतं, तर ही आहे उत्सर्जन संस्था. कशा ह्या 5 इंद्रिय संस्था आपल्याला परीक्षेसाठी अभ्यासाव्या लागतात. त्याशिवाय ज्या 4 आहेत त्याच्यामध्ये समावेश होतो, ते म्हणजे अस्थि, स्नायू, ग्रंथी आणि पुनरुत्पादन संस्थेचा.
अस्थिसंस्थेवर विचारलेला प्रश्न, हाडांची एकूण संख्या किती? 206. लांब हाड कोणतं? मांडीचं. आणि मग सर्वात लवचिक हाड कोणतं? कानाचं. मिनिमम प्रश्न. स्नायूंचे कार्य आपल्याला माहिती पाहिजे, स्नायूंचे प्रकार माहिती पाहिजे, ग्रंथी आणि ग्रंथीमधून होणारे बाहेर पडणारे स्त्राव आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्याबरोबरच पुनरुत्पादन म्हणजे माणसामध्ये किती गुणसूत्रे असतात, स्त्रियांमधल्या गुणसूत्राच्या जोड्या कुठल्या, पुरुषांमधल्या गुणसूत्राच्या जोड्या कोणत्या, आणि मग गुणसूत्रामध्ये घडून आलेल्या बदलामुळे होणारे रोग कुठले, डीएनएचं कार्य काय, आरएनएचं कार्य काय, डीएनएचा शोध कुणी लावला, प्रतिकृती कुणी तयार केली, हा सगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपला मानवी इंद्रिय संस्था हा फास्ट ट्रॅक टॉपिक संपतो. विद्यार्थी मित्रांनो, मानवी जीवशास्त्रातला आणखी एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे, तो म्हणजे ज्ञानेंद्रिय. इंद्रिय म्हणजे अवयव, ज्ञान म्हणजे शरीराला ज्ञान येणारे इंद्रिय. 5 आहेत म्हणून यांना आपण पंचेंद्रिय असे सुद्धा म्हणतो. परिसराचे डोळा, कान आणि त्वचेचा अभ्यास महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे, तर त्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. डोळ्याची रचना पण आपण परीक्षा हॉलमध्ये घेऊन जात असतो. आपल्याला जो क्रम आपल्या डोळ्याचा आहे त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर आपल्याला सर्वसाधारणपणे आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल. सगळ्यात वर आहेत पापण्या. पापण्याच्या नंतर आहे ते म्हणजे नेत्रश्लेष्मला. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे अश्रुग्रंथी. संपूर्ण कॉपी आपण परीक्षा हॉलमध्ये घेऊन चाललोय. त्याच्यानंतर आहे नेत्रगोल. नेत्रगोलाला जोडून आहे त्या म्हणजे दृष्टीचेता. त्यानंतर दृष्टीचेता आणि हे काम करत असतात भिंगाच्या मदतीने. आणि मग नेत्रगोलाचे पडलेले 2 भाग, ही किमान माहिती आपल्याला असली पाहिजे. फास्ट फॉरवर्ड आपण प्रश्न आणि उत्तरांची फैर बघूया. पापण्या अनुप्रस्थ त्वचेच्या घड्याच्या बनलेल्या असतात. नेत्रश्लेष्मला, श्लेष्म म्हणजे चिकट द्रव ज्यामुळे डोळा कोरडा पडत नाही. पापण्या डोळ्याचे संरक्षण करतात. अश्रुग्रंथी डोळ्यात गेलेली घाण बाहेर काढणे आणि आपल्या भावनाचे आवेग व्यक्त करण्याचे कार्य करते. नेत्रगोल, नेत्रगोलामध्ये 3 कव्हर आहेत, ते आपल्याला माहिती पाहिजे. एक आहे श्वेतपटल, म्हणजे पांढऱ्या रंगाचा आपला डोळा दिसतो तो श्वेतपटलाचा टणक श्वेततंतूचा बनलेला आहे. त्याला लागून रंजित पटल आहे. रंजित पटलामध्ये आपल्या डोळ्याचा रंग ठरवणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मग त्याला लागूनच असतो दृष्टीपटल, ज्याच्यावर प्रत्यक्षात आपल्या डोळ्यामध्ये चित्र उमटतात. हे मूळ वस्तूपेक्षा लहान आणि उलटे असतात. त्यानंतर आहे दृष्टीचेता, म्हणजे दृष्टीचेता नेत्रगोलात आलेले प्रकाश किरण दृष्टीचेतेकडून मेंदूकडे जातात आणि मग मेंदू सांगतं की ये तस्वीर किसकी है, ते म्हणजे दृष्टीचेता. परीक्षेमध्ये असतं की अंधबिंदू कोठे असतो, ब्लाइंड स्पॉट दृष्टीचेतेवर असतो, कारण त्या ठिकाणी प्रतिमांची निर्मिती होत नसून प्रतिमेचे केवळ वहन होत असते. तर पीतबिंदू कुठे असतो, येलो स्पॉट कुठे असतो, तर तो दृष्टीपटलावर असतो. त्या ठिकाणी आपल्याला प्रतिमा प्रत्यक्षात दिसत असते. आणि मग भिंगाचं कार्य आहे की प्रत्यक्षात डोळ्यावर ते चित्र उमटवण्यासाठीचे प्रकाश किरण गोळा करणे आणि दृष्टीपटलावर टाकणे. किमान ही माहिती असणं अपेक्षित आहे. यापेक्षाही खूप माहिती आहे. डोळ्यावर सर्वसाधारण एक प्रश्न असतोच, तर त्यासाठी 12वीपर्यंतची पुस्तकं बघा, क्रम लक्षात ठेवा आणि गोष्टी ऍड करा. कानाचे 3 भाग पडतात. आपल्याला दिसणारा जो भाग आहे त्याला आपण कर्णा असे म्हणतो. त्या पाईपलाईन पर्यंत इथे मग एक मध्य कर्णपटल आहे, त्याला लागून मग आपल्याला एक अर्धी नळी आहे, याला मध्यकर्णी म्हणतो. त्याला लागून एक खाली इष्टछेद ट्यूब आहे. त्याच्यामुळे कानाचे फाटणं वाचतं. याच्यामध्ये हवा असते, हवेची ही पट्टी संतुलन करते. आणि मग ह्याच्या आतमध्ये जे कान आहे इथे कर्ण असते, जी साखळी असते, 3 वर्तुळाकृती नळ्या असतात, प्रधान असतो आणि मग त्याच्यामध्ये दृष्टीचेता असतात. आणि मग इथे आवाज जातो. या ठिकाणी मेंदूच्या भागात ये आवाज किसका है वो पहचाना जाता है. तर मग याचं कार्य आहे ध्वनिलहरी गोळा करणे, पाठवणे, पडद्यावर आदळणे. इथून हवा संक्रमित होते. जास्त जर पडद्यावर आदळल्या ध्वनिलहरी ते कंट्रोल होऊन कानाचा पडदा फाटण्याचा वाचला जातो. कर्ण असते की ज्या साखळीतून प्रघात 3 अर्धवर्तुळाकृती नलिका आणि या श्रवणचेतेतून शेवटी आवाज हा आपल्या कानापर्यंत पोहोचतो 1-10 सेकंदाच्या आत आणि त्या ठिकाणी आपल्याला बोध होतो. त्यानंतर आहे त्वचा. त्वचेचे 2 भाग पडतात, चर्म आणि अभिचर्म. चर्मामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला दिसणारा मृतपेशींचा भाग असतो. चर्माला लागून खालच्या बाजूला मेलॅनिन हे रंगद्रव्य असतं, ज्याच्यामुळे आपल्या त्वचेला रंग प्राप्त होतो. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वसाधारण माहिती आहे दिसतात ते म्हणजे घामग्रंथीचे मुख आणि केस. केसाचं जे केस फुटक आहे ते चर्मामध्ये असतं, अभिचर्मामध्ये नाही.
दृष्टी आपल्याला जी त्वचेला जी संवेदना होत असते ती आपल्याला चेतापेशीमुळे होत असते, जरी हे मृत असलं तरी. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सर्वसाधारण लक्षात ठेवाव्या लागतात. त्वचेची निगा राखावी लागते, कारण त्वचा आपल्या शरीरामध्ये घामाच्या माध्यमातून तापमानाचं नियंत्रण करत असतात. प्लस त्वचा कोवळ्या सूर्यप्रकाश किरणाच्या सहाय्याने व्हिटॅमिन डी ची निर्मिती करत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा भाग आपल्याला किमान पातळीवर, अगदी किमान पातळीवर मानवी जीवशास्त्राच्या संदर्भात माहिती असणं अपेक्षित आहे. जर जीवशास्त्रावर 8 प्रश्न असतील तर 4 माझा दावा आहे की या टॉपिकवर असले पाहिजे. कधी कधी नसतातही, कारण पेपर काढणाऱ्याच्या मनावर त्यावर अवलंबून आहे. तात्पर्य, हा सगळा भाग आपण जीवशास्त्राच्या पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये फास्ट फॉरवर्ड बघितलेला आहे. अधिक अभ्यास 12वी पर्यंतच्या पुस्तकातून करा. पुन्हा भेटूयात सेकंड लेक्चरमध्ये जीवशास्त्राचं प्राणी वनस्पती सूक्ष्म जीवशास्त्राच्या अभ्यासात. आता